नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता। सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की इंद्रा त्याच्या रूममध्ये विचारात पडलेला असतो। तेव्हा पुन्हा एकदा त्याचं मन त्याच्यासमोर प्रकट होतं आणि त्याला खूप समजावत असतं की इंद्रा, तुला राणीची सतत आठवण येते, तिची काळजी असते, तिच्या आनंदाचाच विचार असतो मनात। इंद्रा महाडिक आता स्वतःच्या चुकासुद्धा मान्य करतोय, त्यासाठी माफीसुद्धा मागतोय। हे सगळं कोणामुळे? राणीमुळे। हे सगळं तेव्हाच होतं जेव्हा मनात प्रेम असेल। तू राणीवर प्रेम करतोस, मान्य कर ना इंद्रा, त्याचं मन त्याला म्हणतं। पण इंद्रा तरीही आम्ही फक्त खूप क्लोज फ्रेंड्स आहोत असंच रटत असतो। तेव्हा त्याचं मन त्याच्यावर चिडतं। कम ऑन यार इंद्रा, तू स्वतःच्या मनालासुद्धा खोटं कसं काय बोलू शकतोस बरं? इकडे राणी किचनमध्ये काम करत असते तेव्हा उर्मिला तिच्याशी भांडायला लागते। काय गं, कटकारस्थान करून या घरात आलीस, पण तुझी या घरात गाडीची सुद्धा किंमत नाही आहे। स्वतःला इथली मालकून समजू नकोस। इंद्रा भाऊजींना तुझं खरं रूप कळलं नसलं तरी आम्हाला कळलं आहे, असं बरंच काही वाईट साईड ती राणीला बोलत असते। आणि शेवटी तर राणीचा हात गरम कुकरवर दाबून धरून तिचा हात भासते आणि कुणाला याबद्दल काही सांगितलं तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल अशी धमकी देते। बाहेर हॉलमध्ये सगळेजण छान गप्पा मारत बसलेले असतात। तेवढ्यात राणी सगळ्यांना जेवायला बोलवण्यासाठी येते। तिला समोरून येताना पाहून इंद्रा हरवूनच जातो, गालातल्या गालात हसत असतो। तेव्हा त्याचं मन त्याला हटकतं। सगळे जेवण्यासाठी उठतात तितक्यात इंद्राचं लक्ष राणीच्या हाताकडे जातं। काय झालं तुझ्या हाताला? तो विचारतो, पण राणी उत्तर द्यायचं टाळते। कुठे काय, काहीच नाही असं म्हणते। नंतर रूममध्ये कपाटातून उशियन पांघरून काढताना तिला खूप अवघड जात असतं। सगळं सामान तिच्या हातातून निसटतं। तेव्हा इंद्रा बघतो तर राणीचा तळहात भाजलेला। तो खूप काळजीने राणीला डॉक्टरकडे चलण्याचा आग्रह करतो, पण ती म्हणते, एवढी रात्र जाऊ द्या सर, उद्या सकाळी जाऊ आपण डॉक्टरकडे। तेव्हा इंद्राचं मन पुन्हा त्याला हटकतं। काय एवढी काळजी कोणासाठी वाटत असते इंद्रा? इकडे मालती आबांना सांगते की आजपासून मी राणीबरोबर चांगलं वागेन। आबांना तर हे खरं वाटतच नसतं। दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा राणी हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा राणीच्या आईला डिस्चार्जसुद्धा मिळतो। तेव्हा ते तिघं इंद्राचे आभार मानत असतात। राणी तर इंद्राचे हात हातात घेऊन त्याला म्हणत असते, सर तुम्ही खूप केले आम्हा गरिबांसाठी, तुम्ही आमच्यासाठी देव आहात। पण हे सगळं इंद्राला ऐकूच येत नसतं, तो पुन्हा तिच्यात हरवलेला असतो। पुढील भागात आपल्याला असं दिसतं की राणीची आई तिच्यासाठी खीर बनवून डबा पाठवते। तो डबा उर्मिला फेकून देणार असते तेव्हा राणी तिला अडवते। आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर। तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या।